नमस्कार मित्रांनो, बंधूंनो, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपल्याला 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज व्यक्त करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा. निश्चित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, आजही वायव्य बंगालच्या उपसागरात, उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये LLC सिस्टीम विकसित झालेली आहे आणि याचा अंदाज आपण खूप पाठीमागे दिला होता की 8 ऑगस्ट पर्यंत लो प्रेशर सिस्टीम या ठिकाणी डेव्हलप होईल. मित्रांनो, त्या पद्धतीने ती झालेली आहे. तिचा मार्ग मित्रांनो असा जात आहे. त्यामुळे या भागात, राज्याच्या पूर्व उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी मध्य प्रदेशच्या पूर्वेकडे आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे सुद्धा दिसत आहे. या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रावर कशा पद्धतीने पॉझिटिव्ह परिणाम होईल ती आपण माहिती पाहू. मित्रांनो, आज 9 ऑगस्टला जर आपण पाहिलं तर घाटावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या फार नाहीत, किरकोळ ऍक्टिव्हिटीज होतील. या सिस्टीमचा परिणाम म्हणून मित्रांनो नागपूर विभागामध्ये आज चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ज्या होतील, यामध्ये चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, हा संपूर्ण नागपूर रिजन त्यामध्ये आहे. अमरावतीच्या मित्रांनो मेळघाटात पाऊस असेल. अमरावतीचा जो भाग आहे या भागात सुद्धा पावसाच्या नोंदी होतील. परंतु आपल्याला जो व्हाईट दिसत आहे कलर, या व्हाईट मध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण राहील. हलक्या पावसाच्या सरी क्वचित ठिकाणी येतील. मित्रांनो, हे ECMWF चं मॉडेल आहे. त्या मॉडेलने सुद्धा आपल्याला नागपूर विभागातच पाऊस दाखवला आहे, संपूर्ण अमरावती विभागात पाऊस दाखवला आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशला लागून असणारा जो भाग आहे या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. बहुतांश पूर्व विदर्भात चांगल्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज. मित्रांनो, या मॉडेलने आपल्याला घाटावर सुद्धा पावसाची ऍक्टिव्हिटी दाखवलेले आहेत. मित्रांनो, हे एकूण 15 दिवसाचा हा अंदाज आहे. 15 तारखेपर्यंतचा अंदाज आहे, 15 ऑगस्ट पर्यंत. कारण 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपण साप्ताहिक अंदाज पाहणार आहोत. तर आपल्याला या कालखंडात घाटावर पाऊस होताना दिसत आहे. त्याचबरोबर संपूर्ण नागपूर रिजन मध्ये अमरावतीच्या उत्तर भागाकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. हा जो निळा कलर आणि व्हाईट कलर आपल्याला जो दिसत आहे, हा ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी मित्रांनो जळगाव असेल, अकोला असेल, मालेगाव असेल, छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा असेल, जालना असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, पुणे पूर्व, सोलापूर पूर्व, कोल्हापूर पूर्व, सांगली पूर्व, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणीकडे मित्रांनो थोडेफार बहुत होऊ शकतात. कारण परभणीकडे ढगांचं खाली उतरणं असतं, त्यामुळे त्या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज अधूनमधून हलक्या होतील. फार मोठ्या नोंदी आपल्याला किमान 15 ऑगस्ट पर्यंत तरी या अंतर्गत महाराष्ट्रात दाखवलेल्या नाहीत. परंतु हलका ते मध्यम पाऊस हा मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस हा मित्रांनो हे पहा, हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ECMWF मॉडेलने दाखवलेला आहे. हा कधी होऊ शकतो? हा 11-12 तारखेला, 11-12-13 तारखेपर्यंत आपल्याला हलक्या ते मध्यम नोंदी या भागात क्वचित ठिकाणी काही ठिकाणी जास्त आढळतील. आपल्याला जो ग्रीन कलर दिसत आहे अंतर्गत महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, यामध्ये अहिल्यानगर आहे, इंदापूर आहे, सोलापूर आहे, जत आहे, कोल्हापूर, सांगली पूर्व, हा जो संपूर्ण पूर्व, पुणे पूर्व, नाशिक पूर्व, मित्रांनो नांदगावला अनेक माझे मित्र कंपनी आहेत. या भागात सुद्धा पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. नाशिक जिल्ह्याचं सुद्धा संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा पावसाचं वितरण समान नाही. हे या वर्षीच्या पावसाचं खास वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, हलक्या ते मध्यम नोंदी आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत दिसतील. यामध्ये प्रामुख्याने 11-12 ऑगस्ट ही आपल्यासाठी हलक्या ते मध्यम पाऊस घेऊन येत आहे, हे मात्र निश्चित. परंतु या मॉडेलचा जर विचार केला तर याने सुद्धा आपल्याला नागपूर विभागात चांगल्या नोंदी दाखवलेल्या आहेत. या सर्व हे एकूण मित्रांनो भारताचा एकत्रित अंदाज हा आहे. या सिस्टीमचा जर आपण परिणाम पाहिला तर आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहे. यामध्ये ओडिसा, छत्तीसगड, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातले भाग या मॉडेलने दाखवलेला आहे. अगदी मित्रांनो हा जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, उत्तर या भागातल्या पट्ट्याकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या 15 ऑगस्ट पर्यंत
होऊ शकतात असं या मॉडेलने दाखवलेलं आहे. घाटावर पाऊस होऊ शकतो मित्रांनो. पुणे जिल्ह्याच्या घाटावर अत्यधिक पावसाची शक्यता आपल्याला दाखवलेली